विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. इफ टू स्टेटमेंट्स P and Q connected by AND, then this is called a conjunction. जर दोन स्टेटमेंट्स P आणि Q अँडनं जोडले असेल तर त्याला कंजंक्शन असं म्हणतो आपण. तर याचं निगेशन P अँड Qचं निगेशन ऑफ P अँड Q याचं निगेशन असतं निगेशन P और निगेशन Q. हे आपण व्हेरीफाय करू शकतो. दुसरं आपलं आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. दोन स्टेटमेंट्स आहेत P आणि Q आणि याचं कनेक्टिव्ह आहे ऑर. जर ह्याचं कनेक्टिव्ह ऑर असेल तर याला आपण डिसजंक्शन असं म्हणतो. कंजंक्शन, डिसजंक्शन. आता या P और Qचं निगेशन आपणास निगेशन ऑफ P और Q इज निगेशन P अँड निगेशन Q. ऑर असेल तर अँड असेल तर ऑर. हे आपण टॅली करू शकतो इक्विव्हॅलन्सनं. हे दोन्हीचा ॲन्सर आपण ट्रूथ टेबलच्या सहाय्यानं आपण पाहू शकतो. यात दोन्ही जे हे रूल्स आहेत, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, हे दोन्ही जे रूल्स आहेत या दोन्ही रूल्सला डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात. डी मॉर्गन्स लॉ. तर याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल घेऊ. आपण निगेशनचं एक्झाम्पल पाहूया. राईट द निगेशन्स ऑफ धिस स्टेटमेंट. स्टेटमेंट इज 3 + 3 < 5 or 5 + 5 = 9. Let P is equal to 3 + 3 < 5. 3 is equal to 3 + 3 < 5. Q is equal to 5 + 5 = 9. ओके. तर याचं हे गिवन स्टेटमेंट आपण याला P डिनोट केलं, आपण याला Q डिनोट केलं. देअरफॉर इट सिम्बॉलिक फॉर्म. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल मग? सिम्बॉलिक फॉर्म इज P और Q. हा या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता या P और Qचं आपणास निगेशन पाहायचं आहे. निगेशन कशाचं पाहायचं आपणास? P और Qचं. तर याचं निगेशन आत्ताच आपण डी मॉर्गन्स लॉ पाहिलं. P और Qचं निगेशन काय असतं? निगेशन ऑफ P और Q इज निगेशन P अँड निगेशन Q. ओके. डी मॉर्गन्स निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय होईल? P मीन्स 3 + 3 < 5. इट्स निगेशन इज 3 + 3 < or = 5. और असेल तर काय होतं? और असेल तर निगेशन याचं निगेशनमध्ये अँड होतं. अँड 5 + 5 = आहे. याला काय करू आपण? इज नॉट इक्वल टू 9. तर या स्टेटमेंटचं निगेशन या प्रकारे होतं. दुसरं उदाहरण आपण पाहूया. 7 < 3 अँड 4 < 11. लेट P = 7 < 3 and Q = 4 < 11. Therefore, its symbolic form is this is P, this is Q, connective is AND. Therefore, its symbolic form is P and Q. आता या P and Qचं आपणास निगेशन पाहिजे. देअरफॉर निगेशन आपणास पाहिजे. निगेशन इज निगेशन ऑफ P and Q. P and Qचं निगेशन काय असतं?
by De Morgan's law, negation P or negation Q. It is equal to negation P or negation. आता याचं आपण स्टेटमेंट तयार करूया. Therefore, the negation of this given statement, negation of this given statement, हे स्टेटमेंट आहे आपलं. याचं निगेशन काय होईल? P means 7 greater than 3. Negation P means 7 is less than or equals to 3. और आहे, अँड आहे, अँड असेल तर और 4 ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन और इक्वल्स टू 11. Therefore, negation of this given statement is 7 less than or equal to 3 or 4 less than or equal to 11. तिसरा लॉ पाहू, याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन असं म्हणतात. आता आपण डी मॉर्गन्स लॉ 2 पाहिले. तिसरा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन मीन्स इफ देन, पी देन क्यू, याचं निगेशन आपणास पाहिजे. निगेशन पी देन क्यूचं निगेशन. तर पी देन क्यूचं निगेशन काय असतं? पी देन क्यूचं निगेशन असतं पी अँड निगेशन क्यू. हे आपण इक्विव्हॅलन्स हे आहे, हे ना आपण ट्रूथ टेबलच्या सहाय्यानं प्रूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर निगेशन आपणास पाहिजे बाय कंडिशनल स्टेटमेंट किंवा डबल इम्प्लिकेशन असं आपण. या पी इफ अँड ओनली इफ क्यू, पी इफ अँड ओनली इफ क्यूचं आपणास निगेशन पाहिजे. निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली क्यू इज इक्विव्हॅलन्स टू पी अँड निगेशन क्यू or Q and negation P. This is the negation of biconditional state. Okay, thank you.